जय श्रीराम, जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र, तयाठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूरवदनो देवो यत्माद पंकज स्मरणं, वासर्मणिरीवतं सारासी नाशयति विघ्नं, या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता, समपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं, मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत कृपातमं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समुद्रलिथे, ते नाम माझे वाचे असो, ज्या रूपी सागर प्रसवले, ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला, ते पाय माझे भाळी असो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला, ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेश नाशाय गोविंद तुझ शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातक नाशनं, ध्यात्वा निलोत्पल श्यामं राम राजीव लोचनं,
जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालो, रणान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी, पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं अष्टप्रहरी। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी। कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मान मोहन गोपाला, घन श्याम गोपाला, देवकी नंदन गोपाला। गोपाला गोपाला गोपाला, गोपाला गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मन मोहन गोपाला, गोपाला गोपाला गोपाला,
गोपाल गोपाल गोपाल। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। हरि राम राम राम, प्रभु राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। राजा राम राम राम, सीता राम राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायणा, लक्ष्मी नारायणा, सत्यनारायणा, वेद पारायणा। ओम नमो नारायणा, श्रीमद नारायणा, भगवत नारायणा। ओम नमो नारायणा, श्री विष्णु नारायणा, श्री राम नारायणा, श्री कृष्ण नारायणा, श्री विठ्ठल नारायणा, श्री पांडुरंग नारायणा, श्री हरि नारायणा। ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते,
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोत, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोत, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम श्री हनुमते नमः. 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठनं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय श्री राम. जय श्री राम.
जय श्रीराम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम। श्री तुकाराम महाराज गाथा अभंग, अभंग क्रमांक 1164। प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान। सोस करसी वाया, भजे मना पंढरी राया, सोस करसी वाया, भजे मना पंढरी राया। प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख, प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख। प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान। प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोबाट, प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोबाट। प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान। सोस करसी वाया, भजे मना पंढरी राया, सोस करसी वाया, भजे मना पंढरी राया। प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11, विश्वरूप दर्शन योग। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11, विश्वरूप दर्शन योग। ओवी 445 ते 481, ओवी 445 ते 481। ओम नमो जी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय सो संविद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशु, सकलार्थमती प्रकाशु, मनी निवृत्ती दासु अवतारी जो जय। श्री गणेशाय नमः। ऐसे बोलनी विरे, चरण नमस्कारी रे शिरे। मग मने तरी सर्वेश्वरे, अवधारी जो। मिया हो वाया समाधान, जी पुसिले विश्वरूप ध्यान। आणि एकेची काळे त्रिभुवन, गिळीतची उठिलासी। तरी तू कोण का ये तुली, ये भ्यासुरे मुखी का मिळविली। अवघियांची करी परिझिली शस्त्रे काह्या। जी जवतव रागीटपणे, वाढवणी गगना आणि तोसी उने। का डोळे करोनी भिंगुळ वाने, भेडसावीत आशी। येत कृतार्थेशी देवा, कासया किजत से हेवा। हा पुला तुआ सांगावा अभिप्राय मज। या बोला मने आनंतू,
मी कोण हे आहाशी पुसतू आणि काही सया लागी असे वाढतू उग्रतेशी तरी मी काळू आहे पुढे लोक संहारावया लागी वाढे सैंग पसरिली आहाती तोंडे आता ग्रासीन हे आघवे यत अर्जुन मने कटकटा उबगिलो मागिल्या संकटा म्हणून आळविला तौ ओखटा वाईला तेवीच कठीण बोले आस तुटी अर्जुन होईल हिंपुटी म्हणून सवेची मने किरीटी परी आन एक आशे तरी आताची ये संहार वाहरे तुम्ही पांडव असा बाहिरे तेत जात जाता धनुर्धरे सावरिले प्राण होता मरण महामारी गेला तो मागुता सावधू झाला मग लागला बोला चित्त देऊ ऐसे मनिजत आहे देवे अर्जुना तुम्ही माझे हे जाणावे येर जानवी आघवे सरलो ग्रासून वज्रा नळी प्रचंडी जैसे घापे लोणियांची उंडी तैसे जग हे माझी आतोंडी तुवा देखिले जे तरी तया माझारी काही भरवशे निवरणे नाही ये वायाची सैन्य पाही वलगी जत आहाती ऐशा चतुरंगाची संपदा करीत महाकाळेसी स्पर्धा वांटिवेची मदा ओळंगले जे म्हणती सृष्टीवरी सृष्टी करू आणि वाहून मृत्यू ते मारू म्हणती सृष्टीवरी सृष्टी करू आन वाहून मृत्यू ते मारू आणि जगाचा भरू घोटू या पृथ्वी सगळीची गिळू आकाशवरच्या वरी जाळू काबानवरी खिळू वारियाते हे जे मिळनिया मेळे कुंतती वीर वृत्तीचे निबळे जयावरी गजदळे वाखानी जताती बोल हाती राहुनी तिकट दिसती अग्नी परिस दासट मारकपणे काळ कुट्ट महुर मनात तरी गंधर्व नगरीचे उमाळे जान पोकळीचे पेंडवळे आगा चित्रीचे पुतळे वीर हे देखे हा गाव मृगजळाचा पूर आला दळ नवे कापडाचा साप केला या शृंगारून या खाला मांडिली आपण एर चेष्टविते जे बळ ते मिया मागाची ग्राशिले सकळ आता कोल्लिरीचे वेताळ तैसे निर्जीव हे आहाती हालविती दोरी तुटली तरी ती खांबावरील बाहुली भलतेने लोटली उलटोनी पडती तैसा सैन्याचा या बघा मोडता वेळून लगेल पैगा मनोनी उठी उठी वेगा शहाणा होईन तुवा गो ग्रहणाचे अवसरे
घातले मोहनास्त्र एकसरे मग विराटाचे नि महाभेडे उत्तरे आसडोनी नागविले आता हे त्याहून निपटारे झाले निवटी आई ते रण पडिले घेई सरी पूजिंतिले एकलेनी अर्जुने पाणी कोरडे यशची नोहे समग्र राज्यही आले आहे तू निमित्त मात्रची होये सव्यसाची द्रोणाचा पाडू न करी भीष्माचे भय न धरी कैशेनी कर्णावरी परजून मने कोण उपायो जयद्रता कीजे हे न चिंतू चित्त तुझे आणि कही आती जे जे नावानी गे वीरम ते एक एक आघवे चित्रीचे शिहाडे मानावे जैसे ओलेनी हाती घ्यावे पुसोनिया यावरी पांडवा कायसा युद्धाचा मेळावा हा आबासु गाघवा येरग्राशीले मिया जेव्हा तुवा देखिले हे माझी यावदनी पडिले तेव्हाची यांचे आयुष्य सरले आता रीती सोपे मनोनी वहिला उठी मिया मारिले तू निवटी नरिघे शोक संकटी नातिलिया आपणची अडखिळा कीजे तो कौतुके जैसा विंदो निपाडीजे तैसे देखेगा तुझे निमित्त आहे बापा विरुद्ध जे जाहले ते उपजताची वागे नेले आता राजेशी संचले यश तू भोगी सावियाची उतत होते दायाद आणि बळीये जगी दुर्मद ते वधिले विशद सायासून लागता ऐसी आई या गोष्टी विश्वाच्या वाक्पटी लिहून घाली किरीटी विजयी होई ऐसी आई या गोष्टी विश्वाच्या वाक्पटी लिहो निघाली किरीटी विजयी होई हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 8 भाग 5।
श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 8 भाग 5। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। श्री हनुमंताय नमः। मर मर रे रंकनाथा, मनुष्य मानिशी रघुनाथा। बळे कुंत तोसी आता, तुझे बळ वृता ते ऐक। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका। काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐशे देई प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी। कळेल हे तैसे गाईन मी तुझ, जनासवे काज काय माझे। करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा। देवी मी जे जे बोले, प्रभू ते तुमचेच शिकविले। म्हणून उधारी जो जे आपुले आपण देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो, श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 8व्या अध्यायाच्या 5व्या भागाला परमसभेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। शिष्टाईसाठी राजा रावणाच्या दरबारामध्ये गेलेले रामभक्त अंगद राजा रावणाबरोबर बातचीत करत आहेत, बोलत आहेत। राजा रावण भगवान श्रीरामाला सामान्य मनुष्य समजतो आणि अंगद म्हणतो, तू जर राजा रावणा माझ्या श्रीरामाला एक किरकोळ मनुष्य समजत असतील, तर तू कसा मरणार आहे माहित आहे का? मरमर करून मरणार आहे, हाल हाल होऊन मरणार आहे। तू किती जरी कुंतला, किती जरी कणला, कणून कुंतून आता उपयोग काय? काही उपयोग होणार नाही। तुझं बळ सगळं वाया जाईल, तुझी शक्ती, तुझं सामर्थ्य, तुझी कीर्ती सगळी माती मोल होईल। कशी होईल ते ऐक राजा रावणा। अंगद महाराज राजा रावणाला बोलू लागले, शंभू सहित स्वये गौरी, आंदोळीला कैलासगिरी। मनसी त्या बळाची थोरी, तृणावारी सरेना। तू मनाला होतास ना राजा रावणा, की भवानी माता पार्वती आणि कैलासनाथ शिवशंभो या दोघांसहित कैलास पर्वत मी हलवलेला आहे, एवढं बळ माझ्याकडे आहे। पण त्या बळाला सुद्धा आता
काडी मात्र किंमत राहिलेली नाही. का राहिलेली नाही? ऐक राजा रावणा, अंगद बोलतो. कैलास आंदोलनाचे बळ, सीता चोरिताची तत्काळ. तुझे तुझ झाले निर्पळ, तो निर्बळ नपुसंक. कैलास पर्वत हलवला, पार्वती माते सहित, शंभू महादेवा सहित. बरोबर आहे राजा रावणा, आम्ही काही म्हणत नाही की तुझीकडे तेवढी शक्ती नाही, तुझ्याकडे ती ताकद नाही, तू खोटं बोलतोय असं म्हणत नाही. हलवलाय पर्वत, बरोबर आहे. कैलासगिरीला हादरा देणारा तू, सर्वश्रेष्ठ बळीआडा राजा रावण. पण हे कुठपर्यंत ठीक होतं? जोपर्यंत तुझं आयुष्य चोरी करत नव्हतं. तुझ्या आयुष्यामध्ये तू माता माऊली सीताची चोरी केली, तुझं सगळं ते पुण्य संपलं. ती पुण्याची शक्ती होती, भक्तीची शक्ती होती. ते सगळं खर्ची पडलं. नुसतं खर्ची पडलं नाही तर ते फोल ठरलं, निर्बळ ठरलं. तू आता निर्बळ झालेला आहे, तू आता बिनकामाचा आहे, नपुसक आहे, असं अंगद राजा रावणाची निर्वचना करू लागला. मनसी श्रीरामय करुण युद्ध, मनसी श्रीरामी करीन युद्ध. अयुक्त वचन बोले अबद्ध, श्रीराम भेणे पळसी निर्बंध. त्याशी युद्धाते केवी मिळशी. ए राजा रावणा, तू म्हणतोय मी रामाबरोबर युद्ध करीन, पण हे बोलणंच मुळात पटण्यासारखं नाही, सत्य नाही, हे अबद्ध आहे म्हणले. अरे रामाच्या भेन तू पळणारा राजा रावण आणि पुन्हा रामाच्या समोर येऊन मी युद्ध करीन म्हणतो, हे कुणाला पटेल बरे? तुझ नाही अंगवन, श्रीरामासी न करावे रण. लक्ष्मण रेखे पुढे जान, काळे वदन तुझे झाले. अरे राजा रावणा, तू सगळं विसरतोस कसा लक्ष लगेच? अरे रामाच्या समोर तुझी येण्याची टाप नाही म्हणले. रामरायाचं सोड, जाऊ दे जरा बाजूला म्हणले. त्यांचा बंधू असणारा सखा सौमित्र लक्ष्मण दादा, त्या लक्ष्मण दादानी पर्णकुटीच्या भोवती जी सीता माऊलींना रेषा आखून दिली, ती लक्ष्मण रेषा तर तुला ओलांडता आली का? ती लक्ष्मण रेषा पाहून सुद्धा तुझं तोंड काळं ठिक्कर पडलं, कार्यामध्ये अडथळा आल्याचं जाणवलं. अरे त्या रेषेला सुद्धा तू ओलांडू शकत नाही. बोलतो किती बढतीनं, मारतो किती मोठ्या गप्पा. हे असं कसं चालायचं? असं चालत नसतं, असं राजा रावणाला अंगद बोलू लागला. लक्ष्मणाची धनुष्य रेखा, नुलंघवेची दशमुखा. तू सदाची काळमुका, वृत्ता अवांका बळदर्प. उगच फुगारान पुशारकीन आईट करून काय उपयोग आहे म्हणले? काय उपयोग नाही, ते सगळं वायपट आहे. अरे तू पूर्वीचाच काळमुका झालेला आहे म्हणले. अरे लक्ष्मण रेषा ती तुला ओलांडता आली नाही. 10 तोंडाच्या राजा रावणा,
आणि तुझं बाकीचं बोलणं ठेव गुंडाळून म्हणले. ते नको आम्हाला सांगू, नको आम्हाला बोलू. अशा प्रकारे अंगद राजा रावणाला बोलू लागलेला आहे. तुझं नुलंगवे धनुष्य रेखा श्रीराम सेवकाचा वांका समुद्र लंघोनी आदेका येवोनी लंका विध्वंशी. अरे रामाच्या भक्ताची ही अवस्था आहे. रामाच्या भक्तानं ओढलेली रेष केलेली मर्यादा राजा रावणा तुला ओलांडता आली नाही. काय तुझ्या बळाचा दर्प, काय तुझं सामर्थ्य, काय तुझी प्रताप शक्ती. पण बघ ना म्हटले, राम भक्ताचा काय दरार आहे, काय प्रताप आहे. अरे 400 कोसाचा समुद्र ओलांडून सुद्धा लंकेमध्ये येऊन लंकेचा विध्वंस करण्याची ताकद राम भक्तामध्ये. हे विसरून चालणार नाही तुला राजा रावणा. तू किती जरी शिंग मोडून वासरात शिरण्याचा प्रयत्न केला आणि तुला जरी वाटत असलं वासरात लंगडी गाय शहाणी, तसं अजिबात इथं चालणार नाही. अंगद महाराज राजा रावणाला बोलू लागले. वनकर किंकर प्रधान पुत्र जंबू माळी अखया कुमार मारोनिया निशाचर लंकापूर जाळिले. एक रामभक्त हनुमंतराया हित आले. त्यांनी 14,000 बनकर, 80,000 किंकर, प्रस्थ प्रधानाचा पुत्र जंबूमाळी, इतर प्रधानाची सर्व मुलं, राजा रावणाचा लाडका मुलगा अखया कुमार, दुष्ट दुराचारी राक्षस मंडळी, ह्या सगळ्यांना संपवलं आणि लंकेचं दहन केलं. एवढा महिमा रामभक्ताचा आहे. आणि तू साधी रामभक्तानं आखलेली रेषा सुद्धा ओलांडू शकत नाही. हे लक्षात ठेव राजा रावणा. अंगद बोलतो, तुम्हा माझी इंद्रजित आदट त्याचे हनुमंताने काढिले चरपट. पळावया पुढे न फुटे वाट विवरी स्पष्ट लपाला. तुमच्यामध्ये सर्वात सर्वश्रेष्ठ मोठा वीर तुम्ही कुणाला मानता? तर इंद्रजिताला ना. पण आमच्या हनुमंतानं त्याचं सुद्धा कातडं सवाळून काढलं. त्याला ताणून 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 मारला. त्याला पळायला वाट सुद्धा सापडेना. अशोकवनामध्ये एक विवर दिसलं आणि त्या भुयारात विवरामध्ये जाऊन तो दडून बसला. अशी राम भक्ताची ख्याती आहे. राजा रावणाला अंगद बोलतो, श्रीरामाचा निज सेवक हनुमान एकला एक. तेने मर्दोनी तुझे कटक तुझे दशमुख जाळीले. श्रीराम प्रभूंचा रामभक्त एक सेवक हनुमंत एकला आला. तुझं जवळजवळ सगळं सैन्य संपवलं. आणि 10 तोंडाच्या राजा रावणा तुझ्या 10 तोंडाच्या दाढी मिशा सुद्धा दहन करण्याचं जाळण्याचं काम हनुमंतानं केलं, एका रामभक्तानं केलं. तू विसरलास का हनुमंतरायाचा धाक म्हणले, दरारा, जरब? नाही का भीती वाटत तुला हनुमंताची? बोल राजा रावणा.
अशा प्रकारे अंगद महाराज राजा रावणाला भरसभेमध्ये बोलतात, हनुमंताने जाळिले तुझ्या तोंडा, सभेशी बैसलाशी काळ तोंडा, वृत्ता बोलशी बळबंडा, ऐक लंडा निज हित. अरे 10 तोंडाच्या राजा रावणा, तुझ्या 10 तोंडाच्या दाढी मिशा हनुमंतानी जाळल्या, होठ होरपळून निघाले, भाजून निघाले, तोंड सगळं काळं टिक्कर झालं. अगोदरच काळा पुन्हा जळाल्यामुळं जास्त काळं झालं. आणि अशा काळ्या तोंडाच्या राजा रावणा शासनावर बसला म्हणून मोठ्या गप्पा हाणू नको म्हणले. तू लापट आहे म्हणले, लापट. तुला किती जरी बोललं तर लाज म्हणायची काय, तुझ्याकडं गोष्ट आहे का नाही म्हणले. लाज, आबरू, शरम, अकलेचा कांदा म्हणाव का तुला काय म्हणावं म्हणले. अक्कल आहे का नाही तुला राजा रावणा. तुला तुझं निज हित कळत नाही कशात आहे ते. स्वतःचा फायदा कशात आहे, स्वतःचा तोटा कशात आहे, या जीवनाचं हित काय हेही तुला राजा रावणा कळत नाही. तू लंड आहेस, लापट आहेस. अंगद बोलतो, सीतार्पणी आपण श्रीरामासी रिघाल्या शरण, तैच तुझे वांचती प्राण, एरवी मरण कुळेशी. रामाची चोरून आणलेली, पळवून आणलेली, ए भित्र्या, ए चोरट्या, ती सीता तू रामाला परत दे राजा रावणा. रामाला शरण ये, तरच तुझे प्राण वाचतील, नाहीतरी सकुळ सपरिवार तू मरशील बर का राजा रावणा. अशा प्रकारे अंगद राजा रावणाला समजावून सांगतात. श्रीराम सीता न देता जाण, श्रीरामा सीता न देता जाण, रावणा तुझ राखेल कोण, मीच तुझा घेईन प्राण, अंगवन पाहे माझी. तुझं काय म्हणणं आहे म्हणले रावणा. तुला गोडीत गुमान गपचीप सीता देऊ वाटते का नाही, रामाला शरण येऊ वाटतंय का नाही. तू काय हो पण म्हणत नाही, नाही पण म्हणत नाही. आगाव पण आहे का तुझ्या अंगात. आणि तुझ्या अंगात जर ती मस्ती असेल तर ती मस्ती तुझी मी आता जिरवतो. रावणा, आता माझ्या तावडीतून तुलाच कोण सोडवते बघतो म्हणले. अंगद महाराज म्हणतात, मीच आता तुझा जीव घेतो, तुला आता संपून टाकतो, खलास करतो. बघ म्हणले, माझी ताकद तुला बघायची आहे का. माझ्या तावडीतून तुला कोण सोडवतोय बघू दे म्हणले. कुणाची ताकद आहे माझ्या समोर यायची. आणि मी जर तुला मारायला लागलो, बदडायला लागलो, संपवायला लागलो, तर कुणी मायचा लाल या लंकेमध्ये नाही की राजा रावणाला अंगद मारत असताना कोण सोडवायला येईल. मग कळेल म्हणले तुला माझी अंगवन काय आहे. अशा प्रकारे अंगद महाराज राजा रावणाला भीतियुक्त शब्दानं दरडावण्याचा प्रयत्न करत आहेत. आता अंगद महाराजाच्या ह्या भूमिकेवर राजा रावण काय बोलतील, काय बोलणार आहे, येणार आहे का शरण रामांना, देणार आहे का सीता, निदान तयार तर होणार आहे का, हो तर म्हणणार आहे का, याचं चिंतन आपण पुढील भागात करू. आजच्या भागात आज आपण इथंच थांबू. जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय.
श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे। हरी रेव जगत जगदेव हरी हरी तो जगतो नाही भिन्न वपो यति यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरती प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदालभ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि। श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सुकुळ देवादि देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारकाधर त्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जग जनित्या जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरंगना बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेच करीत विनवणी भवबंधनी सोडवावे हेच करीत विनवणी भवबंधनी सोडवावे हेच करीत विनवणी भवबंधनी सोडवावे। केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा अधोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल।